अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की मनी अप्पीच्या कपाटात कागदपत्र शोधत असते, पण तिला कागदपत्र भेटत नाहीत. इतक्यात तिचं लक्ष लॉकरवर जातं आणि लॉकरची चावी शोधण्यासाठी तिचे प्रयत्न चालू होतात. खूप वेळाने मनीला अप्पीची पर्स दिसते आणि त्यात चाव्या भेटतात. पण तेवढ्यात अप्पी बाथरूममध्ये असते. तिला वाजलेल्याचा आवाज आल्यानंतर ती अमोलच्या नावाने ओरडायला लागते. तेव्हा मनीला कळतं की अप्पी याच रूममध्ये आहे, म्हणून ती फटाफट साबणावर चावीचा छाप उठवून घेऊन तिथून निघून जाते. पण तेवढ्यात अप्पी तिथे येते. मनी थोडक्यात अप्पीच्या नजरेतून वाचते, पण अप्पी त्या पडलेल्या पर्सकडे बघते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की हे कोणीतरी आलेलं आहे आणि तिची पर्स का काढली आहे असं ती विचार करत असते. पण तरीसुद्धा ती दुर्लक्ष करते, पर्स कपाटात ठेवते आणि आपलं तयार व्हायला लागते. ती अमोलला आवाज देते, पण अमोल आजूबाजूला दिसत नाही. इतक्यात अर्जुन तिथे येतो. तेव्हा अर्जुनला अप्पी म्हणते की अरे अमोलला बघितलंस का तू? तो इथे काहीतरी शोधत होता आणि सगळं असंच वर टाकून निघून गेला. अप्पी म्हणते की अगं अमोल तर इथे नाही आहे, तो सरकारांसोबत कदम आणि बापूंसोबत बाहेर योगा करतोय. कदमांना आता तो व्यायाम करायला शिकवतोय, त्यांचं आता तो स्वतः काळजी घेतोय. अप्पी म्हणते की मग इथं कोण आलं? माझी पर्स बाहेर होती. त्यावर अर्जुन म्हणतो की अगं तुझ्याकडूनच राहिली असेल, इथं कोण येणार आहे? अप्पी म्हणते की अरे अर्जुन, पण मी तर कपाटात ठेवलेली, बाहेर नव्हती आली. तेव्हा अर्जुन म्हणतो का अगं नाही, आत्ताच फुयाजी तुझ्या रूममध्ये झाडू मारून गेल्या. अप्पीला क्लिक होतं की फुयाजीनं तर काढलं नसेल, पण फुयाजींवरती विश्वास ठेवते आणि सोडून देते. ते दोघं सुद्धा बाहेर जातात. तेव्हा अमोल अर्जुनला बाहेर घेऊन जातो आणि म्हणतो की बाबा तुम्ही व्यायाम शिकवा ना बाबांना, म्हणून तो हट्ट करतो. अर्जुन सुद्धा अमोलचा मान राखून तो बाहेर जातो. सगळेजण योगा मॅट घेतात, बाहेर अंतरतात आणि कदमांचा व्यायाम घ्यायला चालू करतात. कदम म्हणतात की हा अमोल ना मला बरा केल्याशिवाय सोडणार नाही. ह्याने खूप मनावर घेतलंय मला बरं करण्याचं. अमोल अरे बाळा, पण मला काहीच होत नाहीये. अमोल म्हणतो की बाबा तुम्हाला काही होत नाहीये यासाठी नाही, तर तुम्हाला काही होऊच नाही यासाठी आपण व्यायाम करायचा आणि व्यायामात कुठला पण हलगर्जीपणा करायचा नाही, यावर मी स्वतः लक्ष ठेवणार. हे बोलून सगळे हसायला लागतात. अमोल सगळ्यांसाठी बाहेर योगा मॅट आणतो, अंतरतो आणि सगळेजण व्यायाम करायला सुरुवात करतात. अर्जुन बाहेर कदमांचा बापूंचा योगा घेत असतो. योगा झाल्यानंतर तो सुद्धा उरकून ऑफिसला जायला निघतो. अप्पी सुद्धा तिच्या कलेक्टर ऑफिसमध्ये जायला निघते. मनी मनातच म्हणत असते की हे दोघं गेले की आजच मी ही डुप्लिकेट चावी बनवून आणून एकदाचा सगळा जमीन जुमला माझ्या नावावर करते आणि बंट्याला कायमचा सोडून आणते. त्या रुपालीची लय तोंड चालायला लागले. ती धमकी देते काय? तिला सुद्धा माहीत नाही मी मनी आहे. दिसती अडाणी, पण भल्या भल्यांना पाजीन पाणी. नुसती मी ही जमीन माझ्या नावावर व्हायची वाट बघते. एकदा जमीन झाली की सगळ्यांचा गेम कसा करती ती बघाच, असं म्हणून ती मनातच बोलत असते. इकडे अप्पी अर्जुन कामाला गेल्यानंतर मनी मोनाला सांगते की बाळा मी भाजीपाला घेऊन येते, जरा घरातला भाजीपाला संपलाय. मोना म्हणते की अहो पण तुम्ही काल तर आणला ना, आहे ना घरात? त्यावर मनी म्हणते की अहो त्या कदमांना आजार आहे ना, त्यांना जेवढा हिरव्या भाजीपाला खातील तेवढं ते चांगले राहतील. दिप्यासुद्धा तिथे असतो आणि विचार करून म्हणतो की ठीक आहे फुयाजी, तुम्ही जावा, तुम्हाला ज्या भाज्या आणायच्या त्या आणा, असं म्हणून दिप्यासुद्धा त्यांना जायला परवानगी देतो. मनी अशीच हसत हसत जायला लागते. मनी बाजारात जाऊन किल्ल्यांवाला शोधत असते, पण तिला तिथे लगेच काही भेटत नाही. शेवटी तिला एक किल्ल्यावाला दिसतो आणि ती चावी बनवायला टाकते. इकडे अर्जुन ऑफिसमध्ये जातो. तेव्हा आर्या आलेली असते, पण ती तिचं काम करत असते. अर्जुनला आर्याशी मैत्री तोडायची नसते, म्हणून तो आर्याशी बोलायला जातो. आर्याला आवाज देतो आणि म्हणतो की आर्या मला तुझ्याशी बोलायचं आहे. पण आर्या नजर चोरत तिथून जायलाच निघते की अर्जुन म्हणतो आर्या थांब ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. असं का करतेस? आर्या म्हणते की अर्जुन आता आपल्यात बोलण्यासारखं काय राहिलंय?
आपण लांब राहिलेलो चांगलं आहे. तू माझ्यासमोर येत जाऊ नकोस. माझ्यासमोर आला की मला खूप त्रास होतो. अर्जुन म्हणतो की आर्या, हे सगळं मान्य आहे, पण मला तुझ्याशी माझी मैत्री तोडायची नाही आहे. मला माझी एवढी चांगली मैत्रीण गमवायची नाही आहे. आर्या रडायला लागते. तिच्या डोळ्यात पाणी येतं, पण ती आवरत म्हणते की अर्जुन, आता आपल्यात पहिल्यासारखी मैत्री पण होऊ शकत नाहीस. तू माझा पूर्ण विश्वास तोडलास. मी तुझ्यासाठी एवढं केलं आणि तू माझ्यासाठी काय केलंस अर्जुन? हे बरोबर नाही आहे. तू माझ्यापासून प्लीज लांब राहा. विसरून जा मी तुझी मैत्रीण आहे ती. अर्जुन आर्याला थांबतो आणि म्हणतो की आर्या, खरंच मला माफ कर. मी तुझा गुन्हेगार आहे, पण प्लीज तू सावर स्वतःला. मला सगळ्यांचे आयुष्य बर्बाद करायची नाही आहेत. भले माझा निर्णय आधीचा चुकला असेल, पण त्यात माझी चूक होती. याला सर्वस्वी मी जबाबदार आहे. आर्या म्हणते की अर्जुन, ह्या आप्पे आयुष्यात आल्यानंतर तुझा निर्णय बदलला. त्याच्या आधी तरी तुझ्यासाठी तुला असं वाटायचं ना मीच योग्य मुलगी आहे, पण तुझा निर्णय एकदम बदलला. मला हे अपेक्षित नव्हतं. मी तुझ्यावर एवढं प्रेम केलं, पण तू काय केलंस माझ्याशी? लग्न मोडून टाकलंस माझा कसलाही विचार न करता. तू हा विचार केलायस का की आईला मी काय उत्तर देणार आहे? ती आधीपासून मला म्हणत होती तू एका मुलाचा बाप आहेस. अर्जुन तुझ्यासाठी चांगला नाही आहे, पण मी सगळ्यांना खोटं ठरवून तुझ्याशी लग्न करण्यासाठी तयार झाले. ते फक्त माझं तुझ्यावर असलेलं प्रेम होतं म्हणून. पण तू माझ्यासोबत जे पण केलं ते अर्जुन खूप चुकीचं आहे. हे ऐकून अर्जुन आर्याची माफी मागायला लागतो, पण आर्या काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. तेव्हा अर्जुन आर्याला फक्त एवढंच म्हणतो की आर्या, प्लीज थोडा वेळ जाऊ दे, सगळं ठीक होईल, पण मला माझी मैत्रीण गमवायची नाही आहे. आर्या म्हणते की ते तू कधीच गमावलीस. तू आता माझ्यापासून लांबच राहा. असं म्हणून ती तिथून निघून जाते. तेवढ्यात अर्जुनजवळ चिंचुक येतो आणि म्हणतो की आर्या मॅडम रडत गेला. अर्जुन म्हणतो की हो, मी तिला समजवण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे. भले माझं चुकलं ना. चिंचुके म्हणतो की साहेब, थोडा वेळ जाऊ द्या. मॅडमांना खूप दुःख झालं आहे आणि ते होणं सुद्धा साहजिकच आहे ना. तुम्ही त्यांना थोडासा वेळ द्या. अर्जुन म्हणतो की चिंचुके, ती माझ्याशी बोलत नाही आहे, पण तू माझ्यासाठी एक काम करशील का? तू तिला फोन करून तिला समजवण्याचा प्रयत्न करशील का? चिंचुके म्हणतो की ठीक आहे साहेब, तुम्ही काळजी करू नका. असं म्हणून चिंचुके तिथून निघून जातो. इकडे मनीला डुप्लिकेट चावी बनवून घेतलेली असते आणि ती घरी यायला निघते. ती थोडीशी भाजीसुद्धा घेते आणि ती लवकरच वेळ साधून कागदपत्र काढणार असते. इकडे आप्पीला अजूनसुद्धा सकाळी पर्स कोणी बाहेर काढली याचाच विचार करत असते. ती म्हणते की अमोलने काढली नाही तर काढली कुणी माझी पर्स? मला व्यवस्थित आठवतंय की मी घरात कपाटात ठेवलेली. मग असं कसं झालं? आणि मला माझ्या रूममधून आवाजसुद्धा आलेला, पण ती तरीसुद्धा दुर्लक्ष करते आणि काम करायला सुरुवात करते. मनी घरात येते आणि वेळ साधून आप्पीच्या रूममध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत असते आणि इथेच आप्पी आमची कलेक्टरचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.